मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता निघालो आपण कास पठार. आज आम्ही चाललोय कास पठारसाठी. त्याचं ऑलरेडी आम्ही आधीच बुकिंग केलेलं या तारखेसाठी 20 तारखेसाठी हो ना 21 तारखेसाठी कास पठारचं आम्ही आणि मी पण ते माझी डॉल घेतली ना मम्मीने आणली होती. हो त्याचं बुकिंग केलेलं. आता आम्ही तिकडेच निघतोय. ठीक आहे. दुपारचं आहे बुकिंग 3 ते 6 चे स्लॉट. त्याचे 3 वेगवेगळे स्लॉट्स असतात. डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे सगळे मी डिटेल्स देतो. 3 बेड आहेत. हा डिस्क्रिप्शन मध्ये सगळे मी डिटेल्स देतो आणि ज्यांना कोणाला जायचं असेल तरी पण जाऊन येऊ शकता. पूल पण नाहीये. नाही आहे तिथं. अरे पण तिथं आपल्याला पठार बघायला जायचं. फुलं मस्त मस्त. चला खूप आवडते फुलं म्हणजे. चलो नमस्कार करणार आहे ना. कर. चलो कसा आहे. छान. सुरू करून दाखव तुला. सुरू करतो. हे बघ. वाव गुगल नाही. सगळंच लागतं त्याच्यामध्ये. आता चल आता जायचं. चला निघू आपण. गुड मॉर्निंग. झाली का तुमची तयारी. चला आवरलं ना. तर आम्ही आता निघतोय जस्ट काससाठी. मी जिजाची आई जिजाची माऊ आणि मम्मी. मम्मी म्हणजे हर्षदाची मम्मी आणि हिची आजी. चला आता आपण निघूया काससाठी. जा लेट्स गो. खूप सारे फुलं असते. हो बघूया आता. खूप सारे फुलं असणार आहेत. आणि रंगीबिरंगी पिंक पण असते, पर्पल पण असते. सगळेच आहेत. खूप सारे. मंडळी आम्ही आता घेतलेला चहा ब्रेक. कारण आता जवळपास किती 1 तास झाला आपलं चाललंय ना प्रवास. येस अजून 1.5 तास पुढे दाखवत आहे खरं तर. त्यामुळं टी ब्रेक आमचा आता झालेला आणि आता परत प्रवास करायचा कंटिन्यू. खूपच छान मिळतो इथे चहा. छान आहे. सद्गुरू ना. सद्गुरू व्हेज मस्त. सद्गुरू व्हेज. येस करेक्ट. पण लास्ट टाइम पण आम्ही पाचगणी जाताना इथेच थांबलो. हाच ब्रेक होता. खूपच छान. आणि किक्की पण माझ्यासोबत होती. किक्की होती आमच्यासोबत. त्यांच्या गाडीतच गेलो होतो आम्ही. हो. आणि दुसरी मज्जा म्हणजे जी आम्ही स्क्रीन बसवली आहे. खूपच मजा येते. बघत जायला इतकी मजा येते ना. गाणी लावून असं लिटरली आम्ही सिरियल लावली आहे. सिरियल लावून आम्ही चाललोय. तुम्हाला कशी वाटली स्क्रीन. हो छान आहे. मजा येते. मला पण खूप आवडते आणि पप्पाची पण होती. अच्छा ठीक आहे. चालेल. मंडळी आम्ही पोहोचलोय साताऱ्यामध्ये. कास हा कसला रोड होता. कास रोडला आम्ही लागलोय. वातावरण खूप सुंदर आहे. आज नेमकं खरं तर ऊन नाहीये. त्यामुळे आज जरा प्लेझंट वाटतंय वातावरण. आता आम्ही जिथे हॉटेलमध्ये जे चेक इन करायचं आहे तिकडेच चाललोय. ज्या हॉटेलमध्ये राहायचं आहे तिथं. आणि मग 3 वाजता आमचं काय बॅच आहे ना. 3 ते 6 स्लॉट आहे. येस 3 ते 6 स्लॉट आहे. मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या स्टे वरती. हाय जिजा काय करते तू. खेळती आहे. अगो बाई. आता तुम्हाला इतका सुंदर असा व्ह्यू दाखवतो. बघा इथं या स्टेच्या इथं पार्किंग आहे आणि इथून समोरच असा इथं व्ह्यू आहे. मस्त असा सुंदर असा व्ह्यू आहे. स्विमिंग पूल बनवताय तिथं. म्हणजे तुम्ही जर नेक्स्ट टाइम आला इथं तर तुम्हाला नक्कीच स्विमिंग पूल मिळेल. बॉल आहे तो. चला मंडळी आम्ही आता इथं जो आलोय तो होमस्टेच आहे खरं तर. आणि आता जवळपास 1:30 वाजलाय आणि इथंच खरं तर घरी येस किचन आहे. ऑलरेडी त्यांचा बघा. अरे बापरे भाकरी फुगली. मस्तच. हो हा आमची रूमच दाखवायची राहिली. ठीक आहे. हो वा नाईस. खूप छान. हो
आता लगेच मला एडिटिंगलाच बसायचं आहे आणि इथंच यांना जेवण सांगितलं आहे. भाकरी अगदी घरगुती जेवण आहे. होमस्टेच आहे त्यामुळे घरचं सगळं जेवण आहे आमचं. हो जिजाला आमच्या कायम असं आवडतं. आणि पिलू हा बघ आता आपल्याला भरपूर 1 तास 1.5 तास आपल्याकडे 3 वाजता आपलं सुरू होणार आहे तिथे बघायचं. म्हणजे ती 3 वाजून आपल्याला बोलवलं त्यांनी. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. जेवण करू आणि आवरून मग निघू. चलो टेरेस. चल 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 चल. आता वरतीच जाऊन मी व्हिडिओ घेता. होय की ए आपल्याला वरती रूम मिळणार नाहीत आता. इथे एवढे आहेत रूम. एक पण नाही यार. वरती छान आहे. तर मंडळी आमची इथं आहे. आमच्या इथं लगेच जेवायला तरी मस्त टेबल मांडलंय. घरगुतीच छान जेवण आहे. आमच्या सोबत पण आम्ही थोडंफार आणलेलं. त्यांनी पण छान भाकरी मटकीची भाजी आणि काय काय त्यांचं. हा क्या बात आहे. नाईस. आता जेवण करून पुढेच लगेच जायचं. आपलं आता इथनं पुढेच जायचं आहे ना. कासा रोड इथेच आहे ना. चला आता मस्त जेवण करू. नमस्कार मंडळी. आजचं आता आमचं आवरून झालंय. मस्त जेवलंय. बेस्ट भाकरी मटकी डाळ त्यांची पण त्यांची होय ना. होय का तेच म्हणते ओळखीची चव लागली आमच्या सासूबाईने केलेली आमच्या. तर आता जायचं कास पठाराला जायचं. 3 ते 6 आहे टायमिंग. आता 3 वाजत आले. इथून लगेच 15-20 मिनिटाचं अंतर आहे. तिकडेच जातोय. जायचं काय ए चिंचू काय आठवतंय काहीतरी तिला आठवलं. चल आपण आता निघू. लेट्स गो. अरे खूपच सुंदर झालंय वातावरण. हाय मागाशी एवढं आता इथं ऊन आणि ढग असं चाललंय करतात. आणि रस्ता पण खूप सुंदर आहे. इथं वातावरण तर काय बोलायचं कामच नाही आहे. आम्ही पुण्यातून निघालो तेव्हा AC खणखणीत लावून निघालेलो. इतकं गरम होतं. आल्याला सगळं थंड. त्यांच्या रूम मध्ये तर एकदम असं मनालीसारखं एवढं गरम गार वाटत होतं. गार 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 थंड गावात. रेंज कुठं किती व्हिडिओ घेऊन किती नको असंच होत आहे खरं तर आत्ता. कारण काय बरोबर असं मधून रस्ता आहे आणि इकडं पण दरी म्हणजे आम्ही आता आपण वर आहे ना या रोडवरती. त्यामुळे दोन्ही साईडला मस्त धुकंच आहे खरं तर ऍक्च्युली. आता माहित नाही फोनमध्ये कितपत दिसतंय मला माहित नाही. आता जंगल सारखं आलंय. खूप सारी झाडं आलेत. मगाशी एकदम फ्लॅट लँड होतं आणि काहीच झाड कमी होती. पण आता दिसते जंगलासारखं दिसायला लागलाय. आणि आता किती 2 किलोमीटर राहिले कास पठार. आता इथं कास पठार पार्किंग दिसतंय. आता एक सरळ रोड गेलाय आणि डावीकडे कास पठार पार्किंग दिसते. आता यांना विचारूया इथंच तिकीट देऊन पुढे जायचं आहे का म्हणजे काससाठी डावीकडे जायचं का सरळ जायचं आहे बघूया. असं सुरू कास पठारचं इकडेच आहे का. हां ठीक आहे मग इकडे जाऊ दे डावीकडं. तसं म्हणतात त्यांनी इकडेच आहे. हा एक रोड दुसरीकडे सरळ जातोय आणि हा जो डावीकडे रोड लावलाय आहेच लोक इथे सांगायला. पण आम्ही बोर्ड पण लावला कास पठारासाठी इकडे जायला. नाही त्यांच्या गाड्या असतात म्हणाले. हा पुढे जाऊन गाडी पार्क करायची. त्यांच्या गाडीतून आपण त्यांच्या बसेस आहेत छोट्या. आता ते कशा बसेस आहेत ते जाऊन पुढे बघू आपण. तर मंडळी मगाशी जो फाटा आलेला इकडं तो आता इथं येऊन इथं पार्किंग करायची आहे गाडी. आणि त्या 20 सीटर 25 सीटर ज्या बसेस आहेत त्या बसेस इथून मग आपल्याला सोडतात कास पठारावरती सोडतात. कारण काय सगळ्यांचं ट्रॅफिक नको म्हणून त्यांनी अशी आयटम मस्त केली की इथं गाड्या लावा तुमच्या आणि बसेसमधनं जावा. अरे बापरे समोर दिसते इथं गर्दी हे बघा. लाईन दिसते बससाठी. चालेल बघू आता चला. ही आहे लाईन आपल्या बससाठी.
लाईन 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 नुसतीच लाईन. अरे बापरे. ठीक आहे, आता त्या बसेसनं सोडतील तोपर्यंत बघा. आता मला वाटतं इथे आपला आमचा तरी 15-20 मिनिटं तरी अर्धा तास तरी लागेल आणि मग कास पठार येईल. मंडळी प्रवेश शुल्क 150, विद्यार्थी 40 असं आहे पर पर्सन आणि 5 वर्षांच्या खालील मुलांना फ्री आहे. आणि अशी ती बस आहे ती आपल्याला नेते कास पठारावरती. आता लाईन नाही म्हटलं तर लगेच आलो बरं काय, 10-15 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो पण पुढं. आमची बस आली आणि दुसरी एक गोष्ट सांगायची होती, इथे येऊन पण तुम्ही तिकीट काढू शकताय कॅश देऊन, कारण रेंज इथं नाही आहे. आधी सांगतो, जिओला अगदी थोडीफार रेंज आहे आणि एअरटेल बाकीच्याला काय रेंजचं काय गणित दिसत नाही आहे इथं. त्यामुळे इथे येऊन तुम्ही कॅश देऊन तिकीट काढू शकता. नमस्कार. हॅलो, आमची निघाली बस कास पठारासाठी. निघाली बस. अरे बापरे, अशा सगळ्या बसेस देतात भरून एक स्लॉट दे. 10-15 मिनिटं लागतात वेटिंगला. लगेच जायचं कास पठारला आणि जिजाबाईला जाता. माझ्यामध्ये आपण पोहोचलोय कास पठारमध्ये. कसं फिरायचं जरा सांगता मला. आता तुम्ही इथं 3 मधनं जायचं. 3 मधनं जायचं. फिरत लोक जशी चालतील तसं जायचं नाही. ट्रॅक बांधलेले आहेत. त्यांना चालायचंय. आणि हा ट्रॅक आहे 2 नंबर गेटला आउट आहे. बरोबर. आता ते तिकडे होतं ते सर ना. आणि तिथून मग समोर 1 नंबर आहे. ओके, बरोबर. आता 4 नंबर लय लांब आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकत नाही, बंद झालाय तो. बरं. म्हणजे 3, 2, 1 असं करायचं. तिकीट दाखवा. ओके, तिकीट दाखवा. आधी मुलाखत घ्या. अहो नाही, आमच्या ह्याच्यासाठी माहितीसाठी पाहिजे हो. वाईट नाही सांगणार. अहो नाही, मग आम्हाला मदत होते तेवढी, लोकांना पण मदत होतात ना. जेवढे लोक आमचे व्हिडिओ बघतात ना, मग त्यांना तर कळते नेमकं काय करायचं आहे. यायच्या आधी आम्हाला तर माहित असते हो, ते व्हिडिओ बघून कळते काय करायचं. धन्यवाद सर. मंडळी, आपण आलो फायनली कास पठारला. आता जसं त्या काकाने सांगितलं, सिक्युरिटी काकाने, की नंबर 3, 2, 1 असं गेट करायचं आहे आणि ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या फॉलो करायच्या आहे. अरे बापरे, मॅजिक. चाल जाऊया तर मग. काय लगेच प्रॅक्टिस का तुमची भरतनाट्यमची? बापरे, खूप छान. काय वातावरण. जर तुम्ही बघितला बघा, ऊन पण आहे पण हवा एवढी गार आहे. हाय मजाच येते, मजा खूपच. ही जिजा इथं आलं, तिचं भरतनाट्यमचं स्टेप्स सुरू झाले ना तिच्या प्रॅक्टिस. बघा आता तुम्ही. ओके, हो. आता इथल्या इथेच एक नजारा दाखवतो तुम्हाला. आम्ही गेट नंबर 3 मधून आता एंट्री मारली आहे आणि ही दिसतात ती सगळी अशी फुलं आहेत. जर जवळ मी दाखवायचा प्रयत्न करतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची कसली फुलं आहेत. आता याची नावं इथे लिहिली आहेत बऱ्याच ठिकाणी, पण आता काय एक्झॅक्टली तो बोर्ड म्हणा किंवा काय प्रकारचं झाड आहे किंवा ते फूल आहे ते काय एक्झॅक्टली नाही सांगता येणार. पण इथलं जे वातावरण आहे, बाय गॉड, खूपच भारी आहे. तर आम्ही एंट्री केल्यावर थोडी फुलं होती. बरं इथं आलं की थोडी कमी फुलं झालेत, पण वाव, यार समोर खूपच भारी दिसतंय खरं. जे डोंगर आहे, पहाड आहेत. वा नाईस. त्याचीच आमच्या फोटोशूट चाललं आहे मला. पापराजी सारखं झालंय, जे पापराजी आले आणि फोटो काढताय. चालणार आहे. बर,
पण एक मात्र मला सांगू वाटतंय की इथं इतकं सुंदर वातावरण आहे, म्हणजे माझ्या मते मला नक्कीच एवढं मी शॉर्ट सांगू शकतो. आम्ही सकाळी निघालेलो इतकं गरम होतं, पण इथं आत्ता इतकं सुंदर आणि थंड हवा जाते आहे. म्हणजे ती पोचणारी हवा नाही आहे, म्हणजे थंडगार असं शांत शरीराला करणारी हवा आहे. खूप छान वाटतं आहे. आणि जर तुम्ही कळत असेल इथं ऊन ऑलमोस्ट नाही आहे, नुसते ढगच आहेत. खरंच इतकं समाधान वाटतं इथं आल्यावरती, म्हणूनच शांत झालं आहे. खूप छान. बाहेरून घ्या ना फोटो. मंडळी, आम्ही आता गेट नंबर 3 मधून जाऊन जरा शांत इथं पठाराच्या शेजारी काठाला मी जरा बसलेलो थोडा वेळ, आणि मग आता इथून पुढं गेट नंबर 2 कडे चाललोय. डझनाने वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, डझनाने. खूपच मस्त. तर मंडळी, गेट नंबर 3 वरून असं फिरून आम्ही आता आलो आहे गेट नंबर 2. आता इथून आम्ही काय घेतलं आहे बघू. अरे बाबा, जिजाने थोडीफार अशी फुलं घेतलेली आहेत, कारण काय ढिगानं पोत्यानं फुलं आहेत तिथं, एखाद दुसरं तरी घेतलेत. आता इथून ह्या गेटमधून आम्ही पण बाहेर पडतो. मग अशी आमची आपली जी बस आलेली ती इथून अशी आली आणि ती आम्हाला पुढे नेली, गेट नंबर 3ला सोडली, आणि आता इथून परत बाहेर पडायचं आणि परत तिकडच्या गेट नंबर 2ला तिकडे आत जायचं आहे. चला जाऊ आपण. अच्छा, ह्यांनी असं केलंय, आम्ही 3 नंबरमधून एंट्री मारली, गेट नंबर 2 मधून बाहेर आलोय. म्हणजे आता जे अजून एक पुढचं जे गेट आपल्याला दिसलेलं ते गेट नंबर 1 आहे. अच्छा, असं त्यांनी सिस्टीम केली. पण एक बेस्ट काय वाटलं, पार्किंगचं काय झिझण नाही. पार्किंग करायचं, आपापल्या स्लॉटला जे काही आहे ते यायचं, गाडी खाली लावायची, बस इथे येऊन सोडते, आणि गेट नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, कुठल्या ना कुठल्या तरी गेटला सोडते आपल्याला, आणि मग फुलं बघत राहायचं. खूप छान. हो बाई, बरोबर. चहा घ्यायचा आहे का कुणाला? चहा घ्यायचा आहे का कुणाला? नाही का? पेटा पेटा. हो, पेटाचं काही फुल आहे त्याचं म्हणते की. टॉस प्लॅटो गेट नंबर 1ला आता आम्ही आलो. मग जसं बोलत तसं हां, इथं हा त्यांचा मॅप दिला आहे, त्याचा मी फोटो पण टाकतो, म्हणजे आपल्याला कळेल की कुठून कुठून काय काय जायचं आहे. हां, तर आपण आता चाललोय गेट नंबर 1ला. ते गेट नंबर 1 मधून आत आलोय आणि अजून चालतोय असं सांगण्यात आलं की आम्हाला कास लेक आहे. आता बघू कधी येतं लेक, बघू आता विचार आता बघू अजून किती लांब आहे. पण फुलं या म्हणजे इकडं पण त्या टाईपचीच आहेत, जसं आपण गेट नंबर 3 मधून आत जाऊन बघितलं तशीच आहेत. आता पुढे जाऊन पण बघूया, अगदी वेगळी नाही, पण आत्ता आम्हाला जाणवते की हवा खूपच गार होते. आम्हाला वाटलेलं इथं नॉर्मल हवा असेल, आणि अजून पण काय उन्हाचा पत्ता नाही आहे. ढग मात्र आलंय, त्यामुळं हवा एकदम खणखणीत गार आहे, कान एकदम गार पडलेत. त्यामुळे आता वातावरण मस्त आहे. पुढे जाऊन बघू कास लेक कुठं आहे. मंडळी, गेट नंबर 1 मधून इकडं आत आल्यावरती इथं समोर जे दिसतं लेक एकदम छोटंसं आहे, पण इथं लिटरली आपण त्यात पाय घालून बसू शकतो. अंघोळ तर माहीत नाही, पण निदान पाय तर निदान घालून सहज बसू शकतो, जाऊ शकतो त्याच्यामध्ये. वाव, मस्तच. खूपच छान, मस्त वाटतं. आता हा ॲक्च्युली कास लेक नाही आहे, हा कुठं एक छोटं वॉटर बॉडी आहे पुढे इथं, आणि आता परत इथून पुढं कास लेक इथून दिसतं, पुढून खाली दिसतं असं. आता ते बघायचं आहे बहुतेक आम्ही नाही पुढंच बघूया. चला मंडळी, आत्ता फॉग आले, म्हणजे ढगच आहेत म्हणायचे, ते ढग यायला लागले आहेत. जर यार इथं दिसत समोर ना मस्त डोंगर आहे, आणि हे सगळे ढग त्यातून चाललेत, ते हेच दिसत नाही आपल्याला काय डोंगर किंवा गाड्या काय दिसत नाही, ढग आहे.
मंडळी हे आहे कास लेक. संध्याकाळचे 5 वाजलेत. अजिबात वाटत नाही असं काय 5 वाजलेत किंवा काय. लिटरली पहाटेचे 5 वाजलेत किंवा पहाट असं वाटतंय. नजारा आहे. गेट नंबर 1 मधून भरपूर आत आल्यावर एक छोटं तळ आहे. त्या छोट्या तळ्यानंतर तसंच थोडं पुढं आलं तर मग कास लेक. हर्षद आणि हर्षदाची बहीण स्टाईल मारत होते आणि आता सगळ्या स्टाईल गेल्या आहेत. सगळ्या स्टाईल गेल्या पोत्यात. बरं आता 5:30 वाजलेत. 6ला बंद होतंय त्यामुळं आम्ही आता चाललो रिटर्न. आता बहुतेक गाडीत बसून आम्ही परत पार्किंगपर्यंत जाईन आणि मग तसंच पुढे जाऊ. हेरिटेजवाडी म्हणून आहे तिकडे जाऊ. चला तर मग. आता जिजा पण ॲक्च्युली बसली आहे तिथे गेट 1 वरतीच. आमच्या सासूबाई आणि जिजाला बसवलं तिथंच कारण हे थोडं आत आहे असं वाटलं अंदाज आला म्हणून म्हटलं तिला तिथंच ठेवावं. वारं खूप थंड आहे. डोक्याला नक्कीच काहीतरी सेफ्टीसाठी तुम्ही घ्या. छत्री पण सोबत ठेवा कारण पावसाचं पण कधी कधी वातावरण असतं. थंड खूप हवा आहे त्यामुळं डोक्याला थंडीसाठी पावसासाठी तुम्ही सेफ्टी म्हणून सगळं काहीतरी नक्कीच ठेवा. म्हणजे आता टाईम पण संपत आला आहे आणि पाऊस येतो त्यामुळे सगळी गडबड करायला लागतं तिथं. मंडळी आमचं आता गेट 1 फायनली आलंय. आता बघूया जिजा आणि आमच्या मम्मी कुठे आहेत. बापरे खूपच गर्दी खूप झाली. बापरे खूपच गर्दी झाली आता गेट नंबर 1 ला. हे बघितलं झोपली का जिजा? अरे बापरे जिजा झोपली तोपर्यंत. हो बाई झोपली. मग अशात आम्ही गेट नंबर 3 कडे गेलो तो हा रस्ता आहे आणि फुल धुकं आलाय. आता संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजले. पुन्हा एकदा परत लाईनमध्ये रिटर्न पार्किंगकडे जाण्याच्या बसच्या लाईनमध्ये आम्ही थांबलोय. यार परत एकदा खूपच असं ढग आले त्या आणि पाऊस येतोय मस्त असा. आम्ही अजून थोडं लाईन मध्ये सगळ्या बसेस आणि म्हणजे आता सगळं आपलं काय कास पठार बघून परत आम्ही आता बसमध्ये बसून रिटर्न चाललो आमच्या पार्किंगकडं. पार्किंग मधून गाडी घेऊन आता बघू पुढे कुठं जायचं आणि कुठं रूम मध्ये जायचं तिथं. हो आणि हा मागे टेकून बस. मंडळी आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या पार्किंग पाशी. बसमधून आता जायचं परत आमच्या गाडीकडे. पुन्हा एकदा परत त्याच पार्किंगच्या इथं आलोय आणि मस्त असं कास पठार बघून झालेलं आहे. अजून पण पाऊस आता सुरूच आहे. आम्हाला वाटलं इथं पाऊस नसेल पण आता अजून इथं पाऊस सुरू आहे. मग आता जाताना अजून एक ठिकाण आहे बघू. जाताना जर तिथे बघायला झालं तर ते आपण बघूया. चला तर मग. तर आता आम्ही गाडी घेऊन निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. काय होतं का ते पुढचं ना हेरिटेजवाडी म्हणून आहे. तर आता ते बघू कसं आहे. होय कास पठारच्या अलीकडेच ऍक्च्युली हेरिटेजवाडी म्हणून आहे. इथं त्याने सुंदर असं रिसॉर्ट बनवलंय आणि ते जर नुसतंच बघायचं असेल तुम्हाला त्याचं 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. त्यांच्या इथं ऑफिसमध्ये तिकीट काढून बघा इथं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये तिकीट काढून मग तुम्ही बघू शकता. हे आहे हेरिटेजवाडी. अरे बापरे बघ घर किती सुंदर केलंय बघ. वा अशा रूम्स आहेत ऍक्च्युली राहण्यासाठी रूम्स त्यांनीच केलंय. मस्त
मस्त मस्त सगळं पूर्ण जुन्या स्टाईलचं असं केलं. नावच त्यांनी हेरिटेज वाडी म्हणून केलंय. त्यामुळे असं सगळं छान जुन्या स्टाईलचं त्यांनी केलेलं आहे. राहायला तर ॲक्च्युली राहायला पण येऊ शकतो आपण खरं तर, आणि नॉर्मली बघायला पण येऊ शकतोय. 25 रुपये तिकीट आहे पर पर्सन, आणि असंच नॉर्मल आपण बघायला येऊ शकतो. ॲक्च्युली ते फोटोशूट वगैरे पण करू शकतो आपण. या सगळ्या रूम्स आहेत त्यांच्या. अच्छा, इथं खेळायला आहे पर पर्सन 25 रुपये. अगदी बरोबर. डॉलीमोज इथे खेळायला लागले झोका, आणि जिजम मोठा झोका खेळत. अरे मोठ्या झोक्यामध्ये बसले. वा वा, नाईस, खूप छान. यार इथं खूपच छान आहे बघा. रूम किती सुंदर आहे या निवांत. हो, प्रत्येक घराचं वेगवेगळं त्यांनी आयडेंटिटी आणि नावच बनवलं आहे. आणि अशी वेगवेगळी घरं आहेत. आणि राहण्याचं इथं समोर व्ह्यू भारी आहे इथं. चल 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 पुढे. म्हणजे आता आम्ही इथून वरून एंट्रन्स मधून इथं आलोय. इतका सुंदर व्ह्यू आहे हा, बाप. आणि समोर इथं पण अगेन हे दुसऱ्या परत राहायची सोय आहे वेगळ्या डिझाईन मधलं. पण सगळी जुनी स्टाईल त्यांनी केली आहे. पण जरा जास्त मोठं स्लोपिंगवाला आहे. छोटं स्लोपिंगवाला आहे स्लोप रूफवाले घर. आणि इथं तो वेगवेगळे कार्यक्रम पण करू शकतो आपण. बड्डे किंवा काय जे इथले इथे सगळे वेगवेगळे कार्यक्रम पण करू शकतो. आता पुढं आपण बघू एक खतरनाक व्ह्यू. बापरे, हे बघा. आता हे मग अशी आपण मागून बघत होतो घर. आता यांना व्ह्यू बघा तुम्ही समोर. क्या बात आहे. हॅलो, हे मोराचा आवाज येतोय. पुन्हा एकदा मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो. यातून काय सुंदर व्ह्यू आहे. सगळे ढग खाली आले तिथं. आत्ताच एक मोराचा पण आवाज आलेला इथं. आणि समोर लेक दिसत आहे. हे शुअर नाही कसलं लेक आहे ते. हेरिटेज वाडी म्हणून आहे. याचं लोकेशनचं लिंक मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये. जर कोणी इथं इंटरेस्ट असेल, राहायला पण येऊ शकता तुम्ही, आणि बघायला पण येऊ शकता. ऑलरेडी पाऊस तर सुरूच आहे. बारीक 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 पाऊस सुरू आहे. आणि इथं खाली पण त्यांनी इंटरेस्टिंग अशी पायवाट केली आहे. पायवाट जाऊन पुढं आत केला आहे. असे वेगवेगळे डिझाईन त्यांनी काहीतरी केलेत. स्विमिंग पूल पण आहे इथं. म्हणजे आता जे इथे कोण राहतात त्यांच्यासाठी भोजन कक्षा इथे त्यांनी बनवलं आहे. आणि दक्षिण दरवाजा असं म्हणून त्यांनी इथं सेट सारखं बनलं. पण ते काय साहजिक आहे, बंदच आहे हेरिटेज वाडी. आणि परत अगेन दुसरा एक इथं पॉईंट केला आहे. आम्ही मग अशी पलीकडे गेलेलो, आता इकडं आलो अलीकडं. हां, स्विमिंग पूलच्या आम्ही तिकडे पलीकडे गेलेलो. आता या साईडला येऊन बघतोय व्ह्यू इथला सुंदर असा. हे बघा, हे असं झालेलं कसं त्याचा होता. थंडीने तिथं गारटलंय पूर्ण. पूर्ण गारटले. वर ये, वर इथं उभे राहा ना. वरून बघ, छान दिसत आहे. मस्त आहे व्ह्यू, सुंदर. त्या तिथे खुर्चीवर बसून काय चहा कॉफी प्यायचं का ग? समोर समोर पांढऱ्या खुर्चीवर. जिथून आम्ही एंटर केलो पलीकडून, आता अलीकडून आम्ही आता एक्झिट करतोय. मग अशी आम्ही बघितलं ना इथं, मग अशी होतो आम्ही. त्याच्या पलीकडून आम्ही खाली गेलेलो. आता अलीकडून वरती येतोय. हो, ये तरी. हा काय, मग अशी तुम्हाला रूम दाखवलेलं. आणि असं इथे छान असा माहोल त्यांनी केला आहे. आणि खूप सुंदर सुंदर नाव दिलं. वासोटा, जरंडेश्वर, वेगवेगळ्या पर्वतांची, फुलांची जी नावं दिली आहेत. या अशा रूम्स आहेत राहण्यासाठी. बाहेर बाल्कनी काय म्हणते, आउटसाईड सिटिंग. आणि मग अशी बघा, आपण तिकडून गेलेलो, आता इकडून बाहेर येतोय. कुठलं तरी कुठलं बोंगत आहे. काय नाही करत. चल चल, काही करत नाही. ये तू. बघा, हे आता रूम्स आहेत, छान झोपाळे आहेत.
मस्त वृंदावन आहे इथं, तुळशी वृंदावन, स्टेज वगैरे. आणि हे आता एक्झिट आपण मारली आहे, एक्झिट हेरिटेज वाडीमधून. आता जाऊ पुढं. आणि आम्ही आलो आहे पेट्री विस्टा म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये. आता इथे सगळंच आहे, मल्टी क्युझिन, पार्टी लावून, अकोमोडेशन, राहू पण शकतो आहे. पण आता हे आमच्या जिथं आम्ही राहिलो त्याच्या जवळच आहे, म्हणून म्हटलं आता चहा वगैरे मग असं आम्ही कॅन्सल केलं आणि डायरेक्ट इथं काहीतरी सगळंच रॅपअप करायचं, सगळं खायचं प्यायचं आणि मग जेवायलाच जायचं, झोपायलाच जायचं रूमवरती. कारण मला अजून व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, आजचा ब्लॉग एडिट करायचा आहे आणि मग जायचं. वाव काय माहोल आहे इथं. इथून पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बापरे यार, अंधारात एवढं दिसणार नाही होते, पण ॲक्च्युली मध्ये खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. व्ह्यू कसा आहे समोर, खतरनाक व्ह्यू आहे ना. मम्मी पण आमच्या गारटलेल्या आहेत, सगळे गारटले आहेत. होय यार, हे रेस्टॉरंट माहोल मस्त आहे, मस्त आहे, खतरनाक माहोल आहे. बरं हां, सगळं खाऊया आणि रॅपच करू मग आपण. आजचा दिवसच रॅप करू. वाव 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 वाव, खूप सुंदर. थोड्या वेळाने आता काहीतरी खायचं प्यायचं, घरी जाऊन झोपायचं. पण मला व्हिडिओ एडिट करायचा आहे अजून, आणखी व्हिडिओ एडिट करून मगच झोपायचं आहे. आत्ता तरी सध्या सुरुवातीला थंड वातावरण झाल्यामुळे गरम गरम सूप आम्ही मागवलेले आहे. टोमॅटो सूप आहे आणि मंचुरियन सूप आहे, दोन वेगळे घेतलेले. जरा गरम गरम खूप सुंदर आहे. थोडं मेन कोर्स पण सांगून ठेवला. सूप पिऊन जेवायचं. लेट्स गो. काजू काजू काजूची एक भाजी आणि पनीरची एक भाजी मागवलेली आहे. धन्यवाद सरजी. काकांना सांग ना, काका वाटतात ना, त्यांना सांग. थोडं वाटलं, थोडंच वाटलं त्याने. ठीक आहे ठीक आहे. वाव, ही भाजी खूप इंटरेस्टिंग दिसते. वा वा वा, छान दिसते भाजी. ही कोणती भाजी होती? पनीर पसंदा. पनीर पसंदा. व्हॉट पसंदा? पनीर पसंदा. खूपच सुंदर भाजी दिसतीये. ते काकाला सांग, काका वाटतात की नाही म्हणून त्यांना सांग. चला तर मग आपण जेवण करू. हॅलो मंडळी, आम्ही मस्त असं कास पठारला जाऊन आलो आणि छान जेवलो. आता लवकरच जेवलो खरं तर, कारण संध्याकाळी काही चहा नाश्ता काही केलाच नाही, डायरेक्ट जेवणच करू. बापरे, फुल सुंदर असं जेवण झालं. आता मला पण व्हिडिओ एडिट करायचा आणि उद्या आता इथे साताऱ्यातले 2-3 पॉईंट आहेत. ठोसेघर आणि कुठलं समर्थांचं, कुठलं स्वामी समर्थांचं, सज्जनगड. ठोसेघर सज्जनगड असे 2 यांनीच बोलले की पॉईंट बघू शकतो. तर भेटू डेली ब्लॉगच्या पुढच्या भागात, उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय 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 बाय.